आणि कोल्हापूरमधल्या गांधीनगरमध्ये चोरी करताना एकाला रंगे हात पकडण्यात आलेला आहे। चोरटा गारगोटीमधल्या एका सौंदर्य प्रसाधन शॉपीचा मालक आहे आणि अमित कवेकर असं या चोरट्याचं नाव सुद्धा समोर आलंय। नॉवेल्टी शॉपमधील साहित्याची चोरी करताना रंगे हात हा व्यक्ती पकडला गेला, सापडला आणि दुकानामधील साहित्य पॅन्ट आणि अंतर्वस्त्रामध्ये लपवून दुकानदारांना लुटायचा। पोलीस खाक्या दाखवताच चोरलेलं साहित्य एका मागोमाग एक बाहेर काढलं। तुझ्या आता म्हातारी झालाय, चोरी करायला लागले आपल्या इथे। आणि तुम्ही कुठे होता? दादा 6 महिने चोरी करा। नाही पण तुम्ही दुकानात होता? मी दुकानात होतो। काय होतं माहितीये, तो कधी नेमकं घावला तुम्हाला कधी? आता कॅमेरामध्ये रोज बॉक्स काय करतं माहितीये, हे बॉक्स भरलेला आहे, एक कोपऱ्यात जाऊन हे भरून आतला बॉक्स परत ठेवते तिथे। काय ते शूटिंग कर व्यवस्थित ते शूटिंग कधी पाहिजे? शूटिंग चालू आहे। हे बघा, हे मार्केटमध्ये माणूस येते, सकाळी सकाळी येते आणि लोकर येऊन हे एवढा माल घेऊन जाते। या संदर्भात अधिकची माहिती देऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण दृश्यांमध्ये पाहतो या व्यक्तीला रंगे हात पकडलेला आहे। या प्रसाधन शॉपीचा मालक सुद्धा दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। काय कारवाई केली आहे यावर पोलिसांनी? हा सगळा प्रकार कसा उघडकीस आला आणि कधीपासून हे सगळं सुरू आहे? घावला तुम्हाला कधी? श्रद्धा, 2 दिवसांपूर्वी ही घटना जी आहे ती घडलेली आहे। कोल्हापुरातल्या गांधीनगर या ठिकाणी असणाऱ्या एका नॉवेल्टी शॉप मधली ही सगळी घटना आहे। एक व्यक्ती जो आहे तो गारगोटी मधला आहे, ज्याचं एक सौंदर्य शॉप सुद्धा आहे गारगोटीमध्ये। अमित कवेकर असं त्याचं नाव आहे। तोच या गांधीनगर मधल्या नॉवेल्टी शॉप मध्ये आला होता आणि त्यानं दुकानामध्ये गेल्यानंतर काही छोटी मोठी साहित्य जे आहेत ते आपल्या खिशामध्ये लपवली होती। शिवाय अंतर्वस्त्रामध्ये देखील त्यानं हे सगळं साहित्य ते लपवलं होतं। मात्र त्या ठिकाणी तो गुन्ह्याची कबुली जी आहे ती देत नव्हता। त्यानंतर तात्काळ दुकानदारानं पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच त्यानं एक एक साहित्य जे आहे ते बाहेर काढायला सुरुवात केली आणि बघितलं तर मोठ्या प्रमाणात चोरी जी आहे ती त्यानं या ठिकाणी केल्याचं उघड झालेलं आहे। एक एक करत साहित्य त्यानं मोठ्या प्रमाणात साहित्य आपल्या खिशामध्ये असू देत, अंतर्वस्त्रामध्ये जे आहे ते त्यानं लपवलं होतं। त्यामुळं निश्चितच आहे अशा पद्धतीनं अनेक काही घटना ज्या आहेत त्याच्याकडून झाल्या आहेत का या संदर्भात देखील पोलीस जे आहेत ते शोध घेताना पाहायला मिळतात। मात्र अशा पद्धतीनं चोरीच्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं वाढत आहेत आणि त्यामुळं आणि याला आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतो तो कोल्हापूरमधून।